आले तुम्ही कराडवरून? काय बैल कोण कुठला कुठला घेऊन आल्यात? लक्षाला. आणि दुसरा कोण आहे? अच्छा भाऊ, आज मग तुम्ही इकडे कसं काय नियोजन ठरलं चिंचोलीच्या मैदानामध्ये? मित्रावर आलो. ओके. तर बघा, आज इटाड्याला पण मैदान होतं आहे आणि एक महाराष्ट्रामधील सर्वात टॉपचं मैदान बोलायला जमेल, कारण की खूप सारी टॉपची बैलं तिकडे आलेली आहेत. तर आज तुम्ही मित्राच्या खातीर इकडे आलेले आहेत, म्हणजे कराडवरून डायरेक्टली. तर आजचं नियोजन काय काय आहे, म्हणजे कसं काय असेल बैलांचं? हे सगळं मित्रांनंच केलं. अच्छा. तर केव्हा शर्यत दिसेल, म्हणजे जमवणार आहेत का, म्हणजे तुम्ही ऑलरेडी तिथे नाव दिलं आहे कसं? जमवणार आहे. तर बैलाबद्दल काय बोलाल तुम्ही? आज बघा मुंबईमध्ये आल्यात, आशा आणि अपेक्षा असेलच म्हणजे तुम्हाला पण, आणि काय बोलणार त्याच्याबद्दल? काय बोलायला तिथं अपेक्षा दुसरं काय. बरोबर आहे. तर तुमच्या इकडे खेळ कसा खेळतात म्हणजे तुम्ही? 3 फेऱ्यामध्ये. तर आता कुठला मैदान करून आले, म्हणजे कुठला मैदान करून आले याच्या आधी? आमच्या इकडे हां. वाटारचा आहे, परत आता मध्ये झालेलं सदाशिवगड. अच्छा. हो. तिथे गाडी कशा प्रकारे राहिली होती आणि तिथं राहिली किती? राहिली होती गाडी. अच्छा, गुलालामध्ये राहिली होती. राहिली. तेव्हा म्हणजे घरची गाडी पळाली होती का, म्हणजे पहिल्या? वाटरला घरचीच गाडी पळलेली आमची. अच्छा. तर कसा स्पीड लागलेला गाडीचा एकंदरीत? जाम स्पीड लागली. बरोबर आहे. तर आता तुम्ही मुंबईच्या खेळाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही आम्ही पहिल्यांदाच आलो इकडे. पहिल्यांदाच. तर दादा, आज मग नेमकं तुम्ही आता कसं आहे, एक शर्यत करणार, मुक्काम राहणार का, म्हणजे कसं काय असेल मग? काय काल मुक्कामी होतो आम्ही. आता शर्यत करून परत रिटर्न जाणार. बरोबर आहे. दादा, मग एवढं बघा ना, आपण एवढं लांबून येतो, एक शर्यत करायचं आहे, डबल आपण रिटर्न जायचं बोला, तेवढाच आपल्याला खर्च वगैरे येतो आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागतात. तर एकंदरीत आता बघा, बरेच मैदान होतात मुंबईमध्ये, तर 2-3 मैदान करून गेले तर म्हणजे चांगलं पण असू शकतं. राहिलीच एखाद्या वेळेस, अजून नक्की नाही. बरोबर आहे. आपल्या जवळचं मैदान पडलं तर बैल तिकडे बरोबर आहे. घेऊन जाणार. चिंचोलीच्या फाटीबद्दल तुम्ही काय बोलणार, म्हणजे पाहणी केली का, म्हणजे कशी काय काय? ते चांगले पायासारखे वाटते. बरोबर आहे. तुमच्या सोबत कोण कोण आहेत त्यांची जरा ओळख सांगा ना. भाऊ आहे, माऊस भाऊ. अच्छा. सागर निकम म्हणून. बरोबर. आणि हा मित्र आहे. 3 जण आल्यात का तुम्ही? नाही, तिघ ना, अजून 3 जण आहेत. अच्छा, 3 जण म्हणजे टोटल 6 जण आल्यात. 6 जण. ओके. म्हणजे बैल तुमच्याकडे म्हणजे कायम गुलालामध्येच आहेत भाऊ, म्हणजे एकंदरीत. तर पुढे काय, म्हणजे कसं काय नियोजन असेल, कुठल्या मैदानामध्ये दिसेल आता येणाऱ्या कुठल्याही? बघ की आता येणार आहे आमच्या इकडे. आता ही कासेगावचं मैदान पडले. बरोबर आहे. तिथं दिसेल. तिथे दिसेल. आता जत्रेची मैदान आमच्या इकडे खाली चालू. बरोबर आहे. जत्राची गॅपच्या ह्यानं दिसेल मैदान. बरोबर आहे. एकंदरीत कसं माहीत का, त्यांची जिम्मेदारी आपण स्वीकारतो, म्हणजे सांभाळायची, कारण की सातत्याने पळाल्याने थोडासा बैलाला पण म्हणजे त्रास जाणवतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे शर्तीच्या टायमिंगला पण थोडासा बरोबर आहे. जास्त काय असं म्हणजे दाट पळवत नाही. बरोबर. 5-6 दिवसाचा 4-5 दिवसाचा गॅप देऊनच बैल. बरोबर आहे. चालेल. मग तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथे पण तुमचा गुलालामध्ये गाडी राहावा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो. एक गुलाल झालं तर एक मस्त एक मुलाखत देखील घेऊ, म्हणजे धन्यवाद वेळ दिल्याबद्दल आणि माहिती सांगितल्याबद्दल पण धन्यवाद तुमचं.